तू ही राम है, तू राही में है, तू A casual first glance at a scenario like this might convince us that India is indeed shining. तू ही बै गुरु, तू ही सा And education is truly reaching the masses. He is so weak. But let's look at this picture closely. He cannot play. ठीक है ना? ये वाला सेंटेंस तुम लोग कॉपी मुताबिक. इसमें से आप पढ़ के बताओ इसमें क्या लिखा है आपने. Sudha, aged 14, is in the 8th standard in a local government school and finds herself unable to cope with regular classroom pressure. He is. Her struggle is not unique and has been ironically fostered by a decision taken by the state government to not fail anyone till class 8. This leads to a situation where adolescents often find themselves crumbling under pressure at senior class levels. क्या मतलब हुआ इसका? सर नहीं जानेंगे. नहीं जानेंगे सर. Free meals, bicycles and uniforms are used as incentives to promote school attendance. But how competent is the actual learning system? And what about the quality of teachers and teaching material? Has that actually improved for everyone? अभी जो सरकार की जो नीति बनी है कि किसी को फेल नहीं करना है या एग्ज़ाम नहीं लेना है, ये मेरे ख्याल से तो अच्छी बात नहीं है. ये इसे बच्चों का भविष्य से खिलवाड़ किया जा रहा है. हम लोग बच्चों को रोकना चाहते हैं. जो 5 क्लास का है वह बच्चा को हम लोग मजबूर होकर उसको 6 पर भेज रहे हैं और वह उसके लिए और बोझ बन जा रहा है. What can be done to bridge such gaps in a system that actually means well but is unable to cover up these glaring loopholes? 1 by r equal to 1 by r1 plus 1 by r2. Since it is evident that the emphasis now needs to be on improving quality, content and teaching methodologies across all age groups, the Sir Ratan Tata Trust promotes organizations with a similar vision. हाँ, किसी को डाउट है इस क्वेश्चन में तो कहीं पर समझ में नहीं आया तो आप लोग पूछिए, है ना? खूंटी आदिवासी बहुल क्षेत्र है. कोर सब्जेक्ट के टीचर हैं वो उपलब्ध नहीं है. बहुत सारे स्कूलों में वैसे टीचर उपलब्ध नहीं है और बेसिकली मैथ, साइंस और इंग्लिश के परिप्रेक्ष्य में अगर हम देखते हैं, इस स्थिति में जब बच्चों का टेस्ट किया गया तो पाया गया कि ये बच्चे इन कोर सब्जेक्ट में अक्सर फेल हो जाते हैं और एक डर, जो बच्चे 8वीं क्लास तक पहुंच तो जाते हैं किसी तरह से मिडिल स्कूल के बाद, लेकिन 8वीं क्लास में आने के बाद उनके पास एक डर समा जाता है उनके दिल में इन कोर सब्जेक्ट के प्रति और ये वजह होती है कि बच्चे ड्रॉप आउट करने लग जाते हैं. As a means of addressing the soaring failure rates in high schools, the Nav Bharat Jagrati Kendra, or NBJK, runs remedial coaching classes in science, English and math. 25 बटा 40. बाद में देखते हैं कि इसका रंग क्या होता है. कॉपर सल्फेट का घोल नीला. For students of classes 8, 9 and 10. Until he began to imagine that those vast futures. जब से कोचिंग क्लास करते हैं, RCC कोचिंग क्लास, कुछ फ़ायदा हुआ है हम लोग के लिए. हर चीज़ हम लोग हर एक चीज़ एक एक करके समझाया जाता है. अगर नहीं समझते हैं तो और एक बार पूछ सकते हैं. फिर होमवर्क भी मिलता है हम लोग को. जब धारा प्रवाहित की जाती है चालक तार में, किसमें? The introduction of teaching learning methods or TLMs have made learning more participative and fun. यहाँ पर आप लोग देख रहे हैं सूरज जो स्थित है अपनी जगह पर, सूरज अपना स्थान ही परिवर्तन कर रहा है. The organization also provides hostel facilities for adolescent tribal girls who are often prone to trafficking due to financial pressures and might otherwise have to drop out from school.
रुपी रुपी दो दो जगह जगह में तो नहीं है, छोटी लड़की पुतली के सामान खेलती है। जब धान का कटाई होता था तो माँ मुझे बोलती थी कि चलो धान काटने, और जब हम लोग का धान खत्म हो जाता था तो कमाई के लिए मुझे माँ दूसरा का धान काटने भी ले जाती थी, जिस कारण से मैं नहीं पढ़ पाती। रुपी रुपी दो दो जगह जगह में तो नहीं है, छोटी लड़की पुतली के सामान खेलती है। हम लोग में बहुत परिवर्तन आया है पहले से। पहले तो हम लोग पहले टेंशन बहुत रहता था पढ़ाई के बारे में, हम लोग सोचते रहते थे, तो माँ पापा भी सोचते थे कि मेरी बेटी कब पढ़ पाएगी, काम इतना है, क्या कराएं क्या नहीं बोल के सोचते थे। और आजकल तो जब हॉस्टल में डाल दिए तो उतना उनको भी परेशानी नहीं होती है जितने पहले होती थी। इसका मतलब क्या, ये अपने आप से कितना बार गुना है आपका? 2 बार गुना है। 3x गुना आपका 3x। आप गुना करोगे 3 तिया कितना होता है आपका 9, x और x गुना कीजिएगा तो x स्क्वायर, यहाँ कितना हो जाएगा आपका 9x स्क्वायर। यहाँ पर क्या साइन है आपका माइनस। While almost a firefighting-like approach has been adopted to deal with students in the senior classes, improving the learning levels is being taken up in junior age groups as well. This is Yadagir, one of Karnataka's most backward districts on all development indicators. The district has a literacy rate of a mere 38% as compared to the national average of 65%. Here, 15% of the population is under 6 years of age, and the region experiences large-scale seasonal migration for employment opportunities and livelihood. This has been the primary reason for school dropouts and poor functioning of many government institutions. Since January 2009, however, this area has seen a gradual transformation. A learning enhancement initiative, Kalike Samruddhi Upakram, or KSU, is aiming to improve the overall quality of the elementary education system. The initiative has made an important difference both in the pedagogy and the way children are relating to their curriculum. A reading improvement program for grades 3, 4 and 5 helps government school children with learning difficulties. ಆಕೆ ಪೈಲೆ ಓದ್ಲಕ್ಕ ಬರ್ಲಕ್ಕ ಏನು ಬರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ ಸರ್, ಇರೋದನ್ನ ಏನು ಸರಾಗಿರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಈಗ ಹೋದ್ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಸರಾಗ ಕಾಳಕತ್ತಾರ ಬರ್ಲಕತ್ತಾರ ಸರ್ ಎಲ್ಲ. ಮತ್ತೇನೆಲ್ಲ ಬದಲಾವಣೆ ಆಗಿದೆ? ಮತ್ತೆ ಏನಂದರೆ ಬಟ್ಟೆ ಹಾಕೋದು ಆಕೆ ಇರೋದು ಎಲ್ಲ ಸಿಸ್ಟಮ್. ಮನೆಗೆ ಬಂದರೆ ಆ ಕಾರ್ಡ್ ಕೊಟ್ಟಾರಲ್ಲ ಇದು ಕ್ಲಾಸ್ನಾಗ, ಆ ಕಾರ್ಡ್ ಕೊಟ್ಟು ಕಾಸಿ ಸಣ್ಣ ತಂಗ್ಯಾಳ ಮನ್ಯಾಗ ಆಕೆ ಓದ್ ಕಾಸಿ ಎಲ್ಲ ತೇಲಿ ಗೀಲಿ ಎಲ್ಲ ಸಿಸ್ಟಮ್. In addition to learning improvement, certain critical issues like water and sanitation have been addressed in some schools to make the learning environment more conducive and student-friendly. This school has recently constructed facilities like piped drinking water and urinals and toilets with help from KSU. ಕುಡಿಯೋ ನೀರು ಈಗ ಶುದ್ಧ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಮೊದಲು ಎಲ್ಲ ನೀರು ಒಂದೇ ಕಡೆ ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ. ಕುಡಿಯೋ ನೀರು, ಶೌಚಾಲಯದ ನೀರು, ಎಲ್ಲ ನೀರು ಒಂದೇ ಟ್ಯಾಂಕಿನಿಂದ ನಾವು ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ. ಆದರೆ ಈಗ ಕುಡಿಯೋ ನೀರಿಂದು ಬೇರೆ ಇದೆ, ಶೌಚಾಲಯಕ್ಕೆ ಉಪಯೋಗ ಮಾಡೋದು ಬೇರೆ ಇದೆ, ಕೈ ತೊಳೆಯೋದು ನೀರು ಬೇರೆ, ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಅದರಿಂದ ನಮಗೆ ತುಂಬ ಉಪಯೋಗವಾಗಿದೆ. A school health education committee with select students from the school has been formed and trained to monitor fellow students for personal hygiene and clean habits. ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಭಾಳ ತೊಂದರೆ ಇತ್ತು. ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾರೆ ರೋಡ್ ನೆಚ್ಚಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಿದ್ರು, ಅದು ಬಿಟ್ಟುಗೇಸಿ ಮನೆಗೆ ಬರ್ತದ್ರಿ. ಮನೆಗೆ ಬಂದುಗೇಸಿ ಆಯಿತು ಸಾಲಿಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ, ನೀರಿಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ ಅಂತ ಅನ್ಬೇಕು. ಆ ಕಡೆ ಸಣ್ಣ ಹುಡುಗರಿದ್ದು ಟೈಮ್ ಪಾಸ್ ಮಾಡಿಗೇಸಿ 4 ಗಂಟೆ ಸಾಲಿಗೆ ಮುಟ್ತಿದ್ರು. ಎಲ್ಲೊಟ್ಟು ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗ್ಯದ್ರಿ. ಈಗೆಲ್ಲ ಸಾಲಿಗೆ ಎಲ್ಲಷ್ಟು ಆಯಿತು, ನೀರಿಂದ ಆಯಿತು, ಬಾತ್ರೂಮ್ ಮಾಡೋದಾಯಿತು, ಇಂಟರ್ಲಕ್ಕೆ ಹೋಗೋದ ಎಲ್ಲಷ್ಟು ಈಗ ಒಳಗಾಗ್ಯದ್ರಿ, ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗ್ಯದ. This beautiful mountainous terrain of the Satpura ranges belongs to Nandurbar,
a tribal district in North Maharashtra. The district ranks as the lowest out of the 35 districts in the state on Literacy and Human Development Index. Seasonal migration, lack of basic infrastructure in the remote hilly areas, paucity of regular teachers in schools, all these factors have an adverse effect on learning. In Nandurbar, SRTT partners with Quality Education Support Trust or Quest to run Bal Bhavan, a School Plus program. Nima ut. आजची वार काय आहे? सोमवार. The program focuses on providing a strong foundation in language and math for students of grade 1 and 2 in ashram schools. A unique feature of the Bal Bhavan model is multi-level teaching. Children are divided into small groups based on their learning levels, and each group works on specific learning tasks in mathematics and language. The print-rich environment of the Bal Bhavan facilitates the learning of reading and writing. विद्यार्थ्यांना बोलण्यामध्ये जे आहे प्रॉब्लेम असतो तो अगदी मोकळा होतोय त्यांना की एकदम व्यवस्थित बोलायला लागले ते हे जे यांचं चालू आहे त्याच्यामधनं त्यांचा सर्वांगीण विकास होतोय भावनिक बौद्धिक सर्व विकासामध्ये भर पडते त्यांचे सुप्त गुण जे आहेत त्यांच्या ती वाव मिळतोय त्यांना की सुप्त गुण जे आहेत ते कसे विकसित होतील त्याच्यात त्यांना वाव मिळतोय त्यांना. The strategy of selecting local youth to teach in the Bal Bhavans helps in bridging the gap between the medium of instruction and the tribal language. चला हळू 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 चल गणपत मराठीमध्ये कोल्हा हा मग तो सगळं बघत होता बिलभाषेमध्ये काय म्हणतात सिंगे हा सिंगे हा सिंगे. आपण आता कात्री बालभवनामध्ये आलेलो आहोत. या परिसरामध्ये बिल्ली आणि पावरी हा समाज प्रामुख्याने इथं वास्तव्याला आहे आणि यांची भाषासुद्धा हीच आहे. त्याच्यामुळे यांना मराठी शिकण्यासाठी फारच कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्याच्यामुळे आम्ही प्रामुख्याने बालभवनाच्या मध्ये या कम्युनिटीमधलेच आम्ही शिक्षक या ठिकाणी अपॉइंट करतो की ज्याला भिलोरी आणि पावरी भाषा समजते बोलता येते आणि म्हणून हे सगळे मराठीचे विषय त्यांना शिकणं मुलांना अधिक सोपं चाललेलं आहे. Apart from the focus on the curriculum, students are taught other skills in a holistic manner to emphasize all-round development and to enhance creativity. आता इथे ना इथे आणि इथे हिरवा लावून टाका इथे दोन ठिकाणी इथे हिरवा लाव. A survey of these programs at the grassroots provides enough evidence to show that the emphasis now needs to be on the overall efficacy of the pedagogy and the teaching learning methods. मग मी ही डॅश दिली आणि बाकीचे इथे लिहिलं माझ्याकडे इथे लिहायचं होतं. डोंगराला आग लागली डोंगराला आग लागली एकेका गड्डी पाच पाच. The Trust's commitment to promoting a steady change where education is not simply given but enabled right from the elementary stage envisages a far-reaching impact on the generations to come.